नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं नमस्कार करतो आणि आजचा व्हिडिओ लवकरात लवकर सुरुवात करतो. एका शेतकऱ्याने इंजिनियर शेतकरी तो नोकरी सोडून शेतात आला आणि आपण काय करत असतो, जे आपल्या शेतामधील फळकाटे असतो, काही तुरीचे खोडं असो, आपण ते फेकून देत असतो. ते फेकताना आपण त्याचा काही दुरुपयोग जर केला तर खूप भारी होत असतो. मी सुद्धा तसंच केलं. आम्ही काय करत होतो की ज्या फळकाट्या आहे त्या बंधाऱ्यावर नेऊन फेकत होतो. पण आम्हाला एक चॅनलवरती बातमी मिळाली की ते जर आपण एका शेतकऱ्यांनी असं डब्बा तयार केला आणि त्या डब्यामध्ये ज्या फळकाट्या जाळून त्याचं शेणखत तयार केलं आहे बघा. ते शेणखत तयार करताना आम्हाला असं वाटलं की बघ किती भारी. तुम्ही वाटलंस तर जाऊन यूट्यूबवरती सर्च करून 24 तासवरती बघू शकतात की त्या शेतकऱ्याने कसं केलं आहे. तर त्याच्यामुळेच म्हणतं आपल्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा तसं करा की आपल्या फळकाट्या असो, खोडा असो, लांब न फेकून देता कुठे दुसऱ्या अंग चेतून त्याचं घरच्या घरी एक हे बनवून त्याचं जर आपण एखादा हौदासारखं गोल बनवून त्या इंजिनियरसारखं त्याने तसं तयार केलेलं आहे, तसं तयार केल्याच्या नंतर आपण सुद्धा आपले ज्या शेणखत आहे ते घरच्या घरी तयार करू शकतो. समजा आपल्याला विकत आणायचं काम पडणार नाही, घरच्या घरी शेणखत तयार होऊ शकतं. तर त्या शेतकऱ्यांनी कसं केलं आहे ते तुम्ही जाऊन त्या याच्यावर बघू शकता. तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे, शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामधील जे आपण आता ही पळखाटे आहे माझ्या हातामध्ये, हे बघा आमच्या शेतामधील पळखाटे आहे. तर आम्ही काय करत होतो की शेतामध्ये रांग जाळत होतो. पण आपल्या शेतामध्ये जर तसं ते न आणता शेतामध्ये एका ठिकाणी जर पाळखाट्या जाळल्या तर आपल्याला शेणखत आणायची आणि दुसऱ्या खताची वापर करण्याची गरज राहणार नाही. म्हणजे जास्तीत जास्त शेणखत आपल्याला आपल्या शेतामधूनच मिळू राहिलं. मग मिळवायचं म्हणलं तर खर्च कमी होतो आणि पैसेसुद्धा लागत नाही. त्या शेतकऱ्यांनी इंजिनियर शेतकऱ्यांनी त्याचं स्वतःचं नोकरी सोडून आणि त्यानं हे उपयोग केला आणि आता जे खतं आहे रासायनिक खताचे दरसुद्धा वाढले आहे. त्याच्यामुळे मग त्या शेतकऱ्याने कसा दिमाग लावला ते सुद्धा तुम्ही त्या झी 24 तासवर व्हिडिओवर जाऊन बघू शकता. तर शेतकरी बांधवांनो, असं सुद्धा आपल्याला करायचं आहे की आपण प्रत्येक शेतकरी असं करायला हवा की आपल्याकडे सुद्धा अशी झालं पाहिजे, काहून की आपण सुद्धा एवढी मेहनत करतो ते करतो आणि आपल्याला सुद्धा बाहेरचं जे खत आहे ते खत आणायची गरज पडली नाही पाहिजे. आपल्या शेतामध्ये जेवढे रासायनिक खतं आहे त्या खताचा वापर कमी झाला पाहिजे. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी इंजिनियर शेतकऱ्यांनी असं जुगाड लावून त्याने ते तयार केलं आहे बघा. आणि तो शेतामध्ये आता त्याच्या घरच्या घरी शेणखत तयार करत आहे. मग त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये ज्या पळकाट्या असो, काही काड्या-कुड्या असो, ज्या कुठे न जाळता आता ही पळखाटी बघा, त्या पळखाटी आपण काय करतो, फेकून देतो आणि दुसऱ्या अंगात जाळतो. मग त्याच्यामध्ये शेतामध्ये जर जाळलं तर आपल्याला शेणखत उपाय होतं, ते होत आहे. खूप भारी फरक जाणवतो. मग आता हे फेकू नका, तुमच्या शेतामध्ये जाळा आणि तुमच्या शेतामध्ये जाळल्यानंतर त्याचं शेणखत तारा आणि बंद शेतामध्ये टाकून द्या. म्हणजे चांगला फरक पडेल. नाहीतर काय नुसतं फेकून द्यायचं, याचा उपाय होत नाही. त्याच्यामुळं खर्चही कमी येतो आणि खताचा आणि त्याचा खर्च बी निघून येतो आणि आपल्याला जे रासायनिक खतं आहे ते सुद्धा कमी लागतात. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ होता. तर शेतकरी बांधवांनो, असंच तुम्ही ही पळकाठी फेकू नका आणि तुमच्या आखील काय असेल ते धसकटं आता चौकडं जिकडं बा तिकडे गॅस आहे, त्याच्यामुळे काही लोकं फेकून देतात, काही लोकं जाळतात, पण दुसऱ्या अंगाने येऊन जाळतात, हे बा शेतामध्ये पडू देत नाही. पण तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही चितवलं त्याचं सुद्धा शेणखत तयार होतं आणि पाणीसुद्धा चांगलं जिरतं आणि त्याच्यामुळे माळाची वाढ होते आणि दुसऱ्या खताची गरज राहत नाही. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथं होता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो.